हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण श्रीपाद जयदेव गोस्वामी यांचं चरित्र पाहणार आहोत. जसं की आपण श्री रंगनाथ या भगवंताचं स्मरण केलं तर आपल्याला रामानुजाचार्यांची आठवणही काढावीच लागते. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनचं जर आपण स्मरण केलं तर आपल्याला श्रील प्रभुपादांची आठवणही काढावीच लागते. तसेच जर आपण जगन्नाथपुरीच्या जगन्नाथ भगवंतांचं स्मरण केलं तर आपल्याला श्रीपाद जयदेव गोस्वामींचं स्मरण करावंच लागतं. जयदेव गोस्वामी हे प्रसिद्ध आहेत कारण त्यांनी खूप सुंदर असं एक काव्य लिहिलं, एक कविता लिहिली. त्याचं नाव आहे गीत गोविंद. आणि जयदेव गोस्वामी हे या गीत गोविंदच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये त्यांनी भगवंताच्या भक्तीचा प्रसार केलेला आहे. तर त्यांच्या जीवनामध्ये दोन व्यक्ती महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे राजा लक्ष्मण सेन आणि दुसरं म्हणजे त्यांची पत्नी पद्मावती. तर राजा लक्ष्मण सेन यांच्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करूया. राजा लक्ष्मण सेन यांच्या वडिलांचं नाव होतं बल्लाळ सेन आणि हे भगवंताचे असे भक्त नव्हते. ते तंत्रविद्येमध्ये जास्त त्यांचा विश्वास होता. आणि एकदा राजा लक्ष्मण सेन यांचे वडील बल्लाळ सेन हे 4 महिने राज्यातून बाहेर होते आणि ते तंत्रमंत्रविद्या हे शिकत होते. मग राजा लक्ष्मण सेन यांनी त्यांच्या वडिलांचा भरपूर शोध घेतला, परंतु त्यांना काही ते सापडले नाही. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की तुमचे वडील हे गंगेच्या पलीकडच्या बाजूला आहेत. तर राजा लक्ष्मण सेन हे गंगा नदीमधून पोहत गेले मंत्र्यांबरोबर आणि त्यांनी पाहिलं. आणि ज्यावेळी खरंच त्यांनी बघितलं की आपले वडील हे तंत्रमंत्र विद्येमध्ये जास्त रुची घेत आहेत, त्यावेळी त्यांनी मंत्र्यांना सांगितलं की अशा राजाला आपण स्वीकारलं नाही पाहिजे. मग सर्व मंत्र्यांनी मिळून काय केलं, राजा लक्ष्मण सेन यांना, त्यावेळी ते राजकुमार होते, नंतर त्यांना राजा असं घोषित केलं. तर राजा लक्ष्मण सेन आणि जयदेव गोस्वामी यांची पहिली भेट कशी झाली तर हे एकदा शिकारीला गेले होते आणि त्यांनी एकदा काय केलं, एक बाण सोडला आणि तो बाण त्यांच्या लक्ष्याच्या ठिकाणी न जाता तो हवेमधून असा विरुद्ध बाजूला गेला आणि तो हवेमध्ये नृत्य करू लागला. तर त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी जयदेव गोस्वामी हे सुंदर अशा रीतीनं भगवंताचं गुणगान करत होते. आणि राजा लक्ष्मण सेन त्यांच्याकडे जातात आणि त्यांना विनंती करतात की तुमचा आवाज मधुर आहे, तुमचा भाव खूप चांगला आहे, तर तुम्ही काय करा, आमच्या राज्यामध्ये या आणि त्या ठिकाणी भगवंतांची कथा करत जा. तर त्यावेळी जयदेव गोस्वामी हे राजाला सांगतात की मी विरक्त आहे, मला या राजपाठामध्ये काहीही आसक्ती नाही, तर कृपा करून तुम्ही मला अशी विनंती करू नका. तर ते सांगतात तुम्ही काय करा, कृपया चंपाहाटी या ठिकाणी या. त्या ठिकाणी खूप सुंदर असा परिसर आहे. जयदेव गोस्वामी चंपाहाटी, बंगालमधल्या चंपाहाटी या ठिकाणी राहायला जातात. आणि त्या ठिकाणी एकदा काय होतं, साक्षात गौरांग महाप्रभू हे त्यांना दर्शन देतात. पहा, गौरांग महाप्रभूंच्या 300 वर्ष अगोदर जयदेव गोस्वामी हे या पृथ्वीवरती आले होते आणि 300 वर्ष आधीच गौरांग महाप्रभू जयदेव गोस्वामींना दर्शन देतात आणि त्यांना सांगतात की भविष्यामध्ये मी सुद्धा या ठिकाणी अवतार घेणार आहे. तर जयदेव गोस्वामींना फार आनंद वाटतो, साक्षात भगवंत या भूमीमध्ये येणार आहेत आणि मी इथं भजन करत आहे. परंतु गौरांग महाप्रभू त्यांना सांगतात तू काय कर, जगन्नाथपुरी या ठिकाणी जा आणि भजन कर, माझ्या भक्तीचा प्रचार कर. तर भगवंत हे कधीही आपलं काय करू शकतात, नियोजन बदलू शकतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, जशी भगवंताची इच्छा असेल तसं आपण त्या परिस्थितीला स्वीकार केलं पाहिजे. मग जयदेव गोस्वामी काय करतात, हे जगन्नाथपुरी या ठिकाणी राहण्यासाठी येतात.